महाकारुणिक तथागत भगवान गौतम बुद्ध, तथागत बुद्धांनीच निर्मिलेला बुद्ध धम्म आणि त्याच बुद्ध धम्माच्या मार्गावर वाटचाल करणारा पूजनीय भिक्खू संघ यात्रेंना वंदन अभिवादन. सोबतच सम्राट अशोक ज्यांनी बुद्ध धम्म साता समुद्रावर पोहोचवला त्यांनाही वंदन अभिवादन. आणि परमपूज्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या चरणी त्रिवार वंदन, त्रिवार वंदन, त्रिवार वंदन. आज वर्षावास 2024चा 64वा दिवस आहे. आज तारीख आहे 22 सप्टेंबर 2024 आणि आज आपण पाहत आहोत अरंतवग्गमधली गाथा क्रमांक 6, ज्यात म्हटलेलं आहे, पठवी समो नो विरुद्धती इंद खिलुपोमो तादी सुब्बतो रहदोव अपेत कद्दमो संसारा न भवंती तादीनो. अर्थात जो सदाचारात पृथ्वीसारखा, नगरद्वार स्तंभासारखा निश्चल असतो त्याच्यात जगराहाटीचे अस्तित्व राहत नाही, जसे शेवाळ दूर केलेला तलाव. अरंतवग्गमध्ये सदाचाराला अधोरेखित करताना ही 6वी गाथा आलेली आहे. सदाचारी राहताना, सदाचारी वागताना आपण किती कठोर परिश्रम केले पाहिजेत हेच या गाथेमध्ये नमूद केलेले आहे. पृथ्वी एक सदाचाराचं प्रतीक आहे. मनुष्य पृथ्वीला खोदतो, चिरे पाडतो, गलिच्छ बनवतो, पण पृथ्वी जगावर प्रेम करायचं थांबवत नाही. नगरामध्ये, महानगरामध्ये कितीही गदारोळ उडाला तरीही नगर पुन्हा सगळ्यांना सामावून घेते. दरवाजाला मानवाने लाथडला तरी दरवाजा मानवाचे संरक्षण करायचे थांबवत नाही. आणि स्तंभ सर्व काही निश्चल मनाने पाहत राहतो, उन्हात, पावसात आणि थंडीतही. वरील 4ही उपमा अरहंतांचे गुण दाखवित आहेत. जगराहाटीत राहूनही ते जगराहाटीचे घटक बनत नाहीत. त्यांच्या अस्तित्वाची चाहूल सामान्य स्थितीत जगराहाटीला लागत नाही, तरीही ते सदाचरणात आणि शील पालनात मागे कधीच पडत नाही. ते आपले शील पालन आणि सदाचरण सतोदित चालू ठेवतात. शीलाच्या मार्गावरती आणि सदाचरणाच्या मार्गावरती त्यांचा अथक प्रवास चालू राहतो. सदाचारी आपल्यावर कुठलेही जळमट चढू देत नाहीत. एखादा तलाव असेल, त्यात जर शेवाळ साठत असेल तर प्रथम त्या शेवाळाला दूर करायला पाहिजे हे ते जाणत असतात. शेवाळ नसलेला तलाव सुंदर दिसतो, स्वच्छ दिसतो, आनंद देण्यायोग्य वाटतो. असे गुण सदाचारी लोकांचे अर्थात अरंताचे असतात. अरंत आपलं सदाचरण शेवाळ नसलेल्या तलावासारखं निर्मळ ठेवतात. म्हणूनच तथागत बुद्ध अरंतवग्ग गाथा क्रमांक 6 मध्ये म्हणतायत, जो सदाचारात पृथ्वीसारखा, नगरद्वार स्तंभासारखा निश्चल असतो त्याच्यात जगराहाटीचे अस्तित्वही राहत नाही, जसे शेवाळ दूर केलेला तलाव. आज इथेच थांबतो. नमो बुद्धाय. जय भीम. थँक्यू.